वारकरी संप्रदाय याची संख्यात्मक वृद्धी आपण पाहतो, परंतु गुणात्मक वृद्धी होताना दिसत नाही. कीर्तनकार म्हणजे संतांचं तत्वज्ञान लोकांपर्यंत पोचवणारा पोस्टमन आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की अगदी सीमेवरच्या जवानापासून ते घरातल्या गृहिणीपर्यंत आणि अगदी हिंदूंपासून मुस्लिमपर्यंत अशी सगळी माणसं किंवा देशापासून विदेशापर्यंत अशा माणसांनी वारकरी संप्रदायाचा अभ्यास केलेला आहे, त्याच्या परीक्षा दिलेल्या आहेत, त्यांनी सर्टिफिकेट त्याची मिळवलेली आहेत. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. मी आकाश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या AWM म्हणजे आकाशित मास्टर्स या यूट्यूब चॅनलमध्ये एका नव्या व्हिडिओसोबत आणि एका नव्या व्यक्तिमत्वासोबत. मंडळी, आज जे व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे ते त्या वंश परंपरेमधून आहे ज्या वंश परंपरेमधील संत एकनाथ महाराजांना शांतीचं ब्रह्म मानलं जातं. संत एकनाथ महाराज म्हणजे ते की ज्या निळोबारायांनी देवाला सुद्धा संताच्या प्राप्तीसाठी वापस पाठवलं, ते निळोबाराय यांच्यासाठी म्हणतात की धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा. आणि अशा संत एकनाथ महाराजांच्या वंश परंपरेमधील एक वंशज हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय योगीराज महाराज गोसावी बाबा आज आपल्यासोबत आहेत. बाबा, सर्वांच्या वतीने तुमचं खूप खूप स्वागत करतो आणि सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद देतो की तुम्ही माझ्यासारख्या बालकाला वेळ दिला. आणि आता मला पहिला प्रश्न तोच विचारायचा आहे की जसं की मी उल्लेख केला, आज महाराजांचे तुम्ही वंशज आहात, सो तुम्ही कितवे वंशज आहात आणि ही वंशज आहेत आपण, ही काही एक गोष्ट मनाला वेगळी अनुभूती करून देते का? खरं तर वारकरी संप्रदायामध्ये जन्म प्राप्त होणं हीच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यातही एखाद्या संत परंपरेमध्ये आपला जन्म होणं याच्यापेक्षा दुसरं सौभाग्य कुठलं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. माझी एकनाथ महाराजांची 14वी पिढी आहे. वास्तविक आमच्या घराण्यामध्ये वारकरी संप्रदाय हा केवळ 14 पिढ्यांपासून आहे असं नाही. तर संत भानुदास महाराज हे एकनाथ महाराजांचे पणजोबा की ज्यांनी पांडुरंगाची मूर्ती पुन्हा पंढरपुरामध्ये आणली, जी हम्पीला अनागोंदीला तिथल्या राजानं नेली होती. त्यामुळे हे लोकोत्तर कार्य करणाऱ्या भानुदास महाराजांच्या वंशामध्ये एकनाथ महाराजांचा अवतार झाला. आणि ते भानुदास महाराज म्हणतात, आमुची कुळी पंढरीचा नेम वाचे सदा नाम विठ्ठलाचे. म्हणजे त्याच्याही कित्येक पिढ्या आधीपासून वारकरी संप्रदाय आमच्या घरामध्ये चालत आलेला आहे. आणि त्यानंतर 14 पिढ्यांमध्ये सुद्धा अनेक कीर्तनकार, अनेक गायक हे आमच्या वंशामध्ये झालेले आहेत. त्यामुळे धन्य निज भाग्याची लीळा आलो वैष्णव कुळा जन्मनी, किंवा अजून नाथ महाराजांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर मी जन्मलो धन्यवंशी म्हणून हरिभक्ती आम्हासी, असं मला कृतकृत्यतेनं म्हणावंसं वाटतं. कारण की वारकरी संप्रदाय हा विश्वाच्या पाठीवरती अत्यंत विशाल हृदयाचा संप्रदाय आहे. आणि त्याच्यामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं योगदान हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. जनार्दन एकनाथ खांबदिला भागवत. आणि एवढ्या मोठ्या संतांच्या परंपरेमध्ये आपल्याला जन्म प्राप्त होणं ही महत्भाग्याची गोष्ट आहे. सो मला आता परत एक आणखीच महाराजांच्या जीवनावरती एक क्वेश्चन विचारायचं आहे की महाराजांना शांतीचं ब्रह्म मानलं जायचं. अगदी यवन 108 वेळा महाराजांच्या अंगावर थुंकला तरी 108 वेळा मला गंगेचं स्नान घडलं, एवढं शांती महाराजांपाशी होती. पण आज जर आपण जगात पाहायला गेलं तर अगदी द्वेष, कलह आणि साध्या साध्या गोष्टींना अगदी खूनसुद्धा होतात, या लेवलपर्यंत सुद्धा आजची मानसिकता गेली. सो हे का झालं असं आणि त्याला कसं परत एक व्यवस्थितरित्या आणता येईल आपल्याला? आपली सनातन वैदिक हिंदू धर्मियांची जी परंपरा आहे ही शांती आणि समता याच्यावरती आधारित आहे. परंतु काही तत्व ही समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मानसिक विचलन ज्याला आपण म्हणतो किंवा असंतुलन असं जे आपण म्हणतो, त्या असंतुलनामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. एका कवीने फार सुंदर म्हटलं आहे, समाजाची विदारक परिस्थिती मांडताना त्याने असं सांगितलं आहे, किस रावण की काटू बाहें किस लंका को आग लगाऊं. त्याने असं सांगितलं, त्याला प्रश्न पडला, किस रावण की काटू बाहें किस लंका को आग लगाऊं, घर घर रावण पग पग लंका इतने राम कहाँ से लाऊं. अशी त्याला प्रश्न पडला. म्हणजे समाजाची परिस्थिती आपण पाहिली तर ही अशी आहे. आज विश्वाला शांतीची गरज आहे, परंतु या शांतीचा मागोवा घेण्याचा विचार सर्वसामान्य माणूस करत नाही. मी नेहमी सांगत असतो की अशांत मनाला शांत करायचं असेल तर शांतीब्रह्माला आपण शरण गेलं पाहिजे. नाथ महाराजांच्या समाधीसमोर बसून नाथ महाराजांना विनंती करून आणि डोळे मिटून जर नाथ महाराजांना आपण प्रार्थना केली की महाराज आपण आमच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्यासारखीच धन्यता आणि शांती आम्हाला प्रदान करावी,
तर निश्चितपणे खात्रीलायक मी आपल्याला सांगतो की आपल्या मनाला शांती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि जगाला शांतीची खरी गरज आहे. नाथ महाराज सांगतात, शांतीचेनी सवे धरी वेगे सोय, एका जनार्दनी पाय पावशील. तुम्हाला जर का परमात्म्याचे पाय प्राप्त करून घ्यायचे असतील, परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर आधी आपण शांतीला शरण गेलं पाहिजे. शांतीला शरण गेलं पाहिजे म्हणजे काय, तर नाथ महाराजांनी भागवतात असं सांगितलं आहे की शांती स्वतःला जागा शोधू लागली की मला कोणीतरी, माझा कोणीतरी अंगीकार करा. परंतु त्या शांतीला कोणीच घ्यायला तयार नाही. शेवटी ती संतांना शरण गेली आणि मग संतांनी तिचा अंगीकार केला. आणि म्हणून शांती ही संतांचं एक स्वरूपच मानल्या गेलं. म्हणून शांतीला शरण जाणं म्हणजे एक प्रकारे संतांना शरण जाणं आहे. त्यामुळे संतांच्या शरणागतीमध्ये आपल्याला सुख, समाधान आणि शांती प्राप्त होऊ शकते. त्यामुळे समाजामध्ये किती जरी विदारक परिस्थिती असेल तरीसुद्धा वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान जोपर्यंत जगाच्या पाठीवरती मानलं जाणार आहे तोपर्यंत जगातली शांती ही कदापि कमी होऊ शकणार नाही. जी नक्कीच बाबा. आणि कुठेतरी आपल्या तिरंग्यामध्ये सुद्धा पांढरा शुभ्र रंग तोच शांतीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. मला बाबा आता तुमच्या जीवनावरती यायचं की तुम्ही सुद्धा आता परंपरेतून आहेत पण कुठेतरी शिक्षण घेतलं असेल, शालेय असेल किंवा ते वारकरी असेल, तो कालावधीत ती शिक्षण कशा प्रकारे, दिवसाची तुमची नित्यनिमित्ता काय होती त्या अभ्यासाची? अच्छा, चांगला प्रश्न आहे. खरं तर मी नेहमी म्हणत असतो की वारकरी संप्रदाय हा आता सुशिक्षित लोकांचा संप्रदाय झालेला आहे आणि कीर्तनकारांनी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचं व्यावसायिक शिक्षण घेणं गरजेचं आहे. कारण की आपलं पोट, आपला उदरनिर्वाह हा कीर्तनावरती असावा असं नाही, तो कधीही नसावा. त्यामुळे शिक्षण ही काळाची गरज आहे. आणि आपला संप्रदाय जर का आपल्याला विश्वाच्या पटलावरती समोर आणायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला शिक्षणाची गरज आहे. माझं सिव्हिल इंजिनिअरिंग माझं साधारणतः 2003मध्ये झालं आणि त्याच्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये MA तत्त्वज्ञानसुद्धा माझं झालेलं आहे. हे झालं व्यावसायिक शिक्षण. वास्तविक सांप्रदायिक शिक्षण जर म्हणायचं झालं तर परंपरेमध्येच ते चालत आल्यामुळे असं काही सेपरेट सुरुवातीला शिकण्याची गरज वाटली नाही. कारण की स्वर तालाचं ज्ञान हे साधारणतः आमच्या जवळपास सगळ्या लोकांमध्ये उपजतच आहे. अगदी साधारण ज्ञान आपण म्हणूयात, फार कोणी असं म्हणता येणार नाही, पण साधारण ज्ञान हे उपजतच आहे. त्यामुळे कीर्तनाला लागणारी एक सामान्य सामुग्री म्हणून जर आपण बघितलं तर स्वर तालाचा कोणाला काही त्रास नाही. मग कुठेतरी मृदंग जिथे कमी पडेल तिथे आपण मृदंग वाजवायचा, कुठे कमी पडेल तिथे आपण चाल म्हणायची. ह्या सगळ्या गोष्टी चालत आल्या. पुढे काहीतरी एक शिक्षण घेणं गरजेचं आहे आध्यात्मिकदृष्ट्या. वास्तविक रोज कानावरती सांप्रदायिक गोष्टी पडणं किंवा घरामध्ये तोच विषय असणं. आमचे आजोबा श्री एकनाथ संस्थानाधिपती भैयासाहेब महाराज पैठणकर यांचा एक नित्यनेम असायचा की ते रोज भजन केल्याशिवाय भोजन करायचे नाहीत. आणि एक तो आदर्श आमच्यासमोर की एक संप्रदायाप्रती आपली निष्ठा कशी असावी ती निष्ठासुद्धा आम्ही पाहत आलेलो आहे. आणि त्या निष्ठेमुळे एक तेही शिक्षण नकळत आमच्याकडनं झालं. पुढे आळंदीला स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष कीर्तनाचा अभ्यास केला. तो पूर्ण केला आणि पूर्ण झाल्याच्या नंतर पंढरपूरला चातुर्मासामध्ये दरवर्षी 1 महिना राहण्याचा योग आला. आणि त्यामुळे एक ज्याला आपण म्हणतो चिंतनाची दृष्टी ही प्राप्त होण्यासाठी चांगल्या पद्धतीची मला मदत झाली. आणि तसं जर बघितलं तर शिक्षण कुठे पूर्ण झालं किंवा कुठे केलं असं म्हणण्यापेक्षा हे कुठे चालू आहे असंही आपण म्हणू शकतो. कारण माणसाचं शिक्षण हे कधीही पूर्ण होत नसतं. आपण कितीही शिकलो तरी आपल्याला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी आणखी शिकण्यासारखं असतं. आणि म्हणून हा विचार जर आपण केला तर शिक्षण हे अखंडपणे चालू आहे. संतांचं वाङ्मय हे आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्याच्यावरती श्रद्धा ठेवून आपण त्याचं चिंतन करत राहणं हाच एक प्रकारचा अभ्यास आहे. नक्कीच बाबा. म्हणजे या प्रश्नामधून आपल्याला एवढं एक खूप चांगला मेसेज मिळाला. तुम्ही जर ऐकलं असेल तर शालेय शिक्षण हे संप्रदायाबरोबर महत्त्वाचंच आहे तितकंच. आणि अगदीच आता हल्ली आम्ही पुरुषोत्तम महाराजांची मुलाखत घेतली, सो त्यांनी तोच विषय सांगितलं की शालेय शिक्षण जर तुमचं असेल तर तुमचं संप्रदायातलं ज्ञान बाहेरही प्रगट करण्यामध्ये एक भाषेचं माध्यम ते अडखळा येणार नाही. नक्कीच. आणि बाबा मला त्याच्यासोबत आता लागूनच एक आणखी छोटासा प्रश्न होता की संप्रदायामध्ये आपल्या नित्यनेमाला खूप महत्त्व आहे. मग तुम्ही अभ्यासाची किंवा दिवसाची नित्यनेम तर तुम्ही काय असायची की संप्रदायाचा अभ्यास करते वेळी? सर्वप्रथम तर आपल्या पूर्वसुरींनी जे काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. जसं
की हरिपाठ म्हटल्यानंतर वारकरी संप्रदायाची ती नित्यसंध्या आहे. जी. संध्या करणं जसं गरजेचं मानलेलं आहे, त्याचं कारण असं आहे की संध्या केल्यानंतर पुण्य प्राप्त होत नाही म्हणतात. मग का करायची, तर नाही केलं तर पाप लागतं म्हणून. जी. आणि हीच गोष्ट समोर ठेवून वारकऱ्यांनी दररोज ज्ञानोबारायांचा आणि नाथ महाराजांचा हरिपाठ म्हटला पाहिजे. त्याबरोबरच आपण संत वाङ्मय जे असतं त्या संत वाङ्मयामध्ये आपण रोज काही अभंग, रोज काही ओव्या यासुद्धा आपण वाचल्या पाहिजे, त्याचं पारायण केलं पाहिजे. श्रद्धायुक्त अंतःकरणानं त्याचं पारायण आपण केलं पाहिजे. तर नाथ महाराज तर खरं म्हणतात की प्रेमाविण भजन नाकाविण मोती, अर्थाविण पोथी वाचुनी काय. हे साधारण ग्रंथांच्या बाबतीमध्ये आपण लक्षात घेऊ शकतो, पण ज्ञानेश्वरी असेल किंवा एकनाथी भागवत असेल, हे श्रद्धेनं जर का आपण वाचलं, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. त्यामुळे अशा पद्धतीनं श्रद्धेनं आपण काही ठराविक गोष्टींचं पारायण हे रोज करणं गरजेचं आहे. त्याबरोबरीनंच जर का आपण अनुग्रहित असू, कोणाचा तरी गुरुमंत्र घेतलेला असेल, तर त्या गुरुमंत्राचा जपसुद्धा महत्त्वाचा आहे. कारण नुसतं आपण कीर्तन करतो किंवा समाजाला दिशा देण्याचं काम करतो, प्रबोधन करतो, या सगळ्या गोष्टींबरोबरच आपण काय करतो ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची. म्हणजे एखादा कीर्तनकार 2 तास कीर्तनात काय बोलतो यापेक्षा तो 22 तास कसा जगतो याला खूप महत्त्व आहे. आणि तुमच्या उपदेशाचा परिणाम हा तुम्ही जर का एखाद्या गोष्टीचा अंगीकार केला किंवा तुम्ही त्या गोष्टींचं पालन केलं तरच तुम्ही केलेल्या उपदेशाचा परिणाम समाजावरती होत असतो. आणि त्यामुळे आपली जी दैनंदिनी आहे, आपला जो नित्यनियम आहे तो आपण करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण काही नित्यनियमाविण अन्न खाय तो श्वान असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. काहीतरी नित्यनियम आपल्या जीवनामध्ये असावा. आणि म्हणून संत महात्म्यांचा जीवनक्रम जसा होता तसा जीवनक्रम जगण्याचा आपण प्रयत्न करणं अपेक्षित आहे. अगदी माऊली ज्ञानोबा सुद्धा हरिपाठामध्ये म्हणतात की तो प्राणीच दुर्लभ आहे नित्यनेम करणारा. अगदीच. आणि बाबा आज मला तुमच्या जीवनावर तर विचारायचंच आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त आज मला तुमच्याकडून मार्गदर्शन हवं आहे. तो त्याच अनुषंगाने एक आणखी प्रश्न घ्यावासा वाटतो की आज जी आमची पिढी आहे, इथून पुढची होणारी, त्या पिढीने कीर्तनकार म्हणून स्वतःला कसं समोर आणावं. कारण आपण आज पाहतो की बहुभाषिक संप्रदाय जे आहेत ते अगदी इंग्लिशमधून सुद्धा त्यांच्या ह्याचा प्रचार करतात. त्याच्यामुळे ते जगभर होतं. म्हणजे ऑब्व्हियसली आहे की आपल्याला जगापर्यंत पोहोचायचं असेल तर इंग्लिश हे वन ऑफ दी बेस्ट ऑप्शन आहे. सो आजकालच्या कीर्तनकारांनी कसं त्या प्रकारे समाजाला समोर आणावं स्वतःला. कुठलाही संप्रदाय हा काहीतरी तत्त्व ठेवून समोर आलेला असतो. वारकरी संप्रदाय याची संख्यात्मक वृद्धी आपण पाहतो, परंतु गुणात्मक वृद्धी होताना दिसत नाही. त्याच्यासाठी सर्वप्रथम कीर्तनकारानं प्रयत्न करणं अपेक्षित आहे. मग त्यांनी संप्रदाय वाढवण्यासाठी काय करावं, तर खरं तर मी मार्गदर्शन करण्या एवढा मोठा नाही, परंतु मी नेहमी सांगतो की मी मोठा जरी नसलो तरी मी मोठ्याचा आहे. आणि त्यामुळे काहीतरी सांगण्याचं एक अधिकार बाळगून मी आपल्याला सांगतो. कोणत्याही संप्रदायाची काही तत्त्व असतात, काही नियम असतात, आणि त्या नियमावलीमध्ये राहून जर का आपण त्या संप्रदायाचा प्रसार प्रचार केला तर दूरवरते काम आपण करू शकतो. भाषेचा विषय आहे. निश्चितपणे इतर संप्रदाय हल्लीच्या काळात निर्माण झालेले आहेत आणि तरीसुद्धा जगाच्या पाठीवरती त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. आपला वारकरी संप्रदाय महाराष्ट्रापुरता मर्यादित असं आपल्याला म्हणता येणार नाही, परंतु भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये वारकरी संप्रदाय पोचलेला आहे. परंतु जगाच्या पाठीवरती जर का आपल्याला पोचवायचं असेल तर केवळ इंग्रजीच नाही तर इतर अनेक भाषांमधून आपल्याला कीर्तनकार घडवणं महत्त्वाचं आहे. भारतामध्ये पोचायचं असेल तर आपल्याला हिंदीचा मागोवा घ्यावा लागेल. जगापर्यंत पोचायचं, जगाची भाषा ही इंग्रजी आहे, पण निश्चितपणे याही व्यतिरिक्त आपण अनेक ज्या भाषा बोलल्या जातात मोठ्या प्रमाणामध्ये बोलल्या जातात, तर त्या भाषासुद्धा आपण अवगत करून लोकांना त्याचं मार्गदर्शन केलं पाहिजे. परंतु कीर्तनकारांनी मात्र स्वतः संत महात्मे काय सांगतात, मी सुरुवातीला जे सांगितलं की कुठलाही संप्रदाय म्हटल्यानंतर नियम असतात काहीतरी, त्या नियमांचं पालन केलं पाहिजे. मग नियम काय आहे, साधारण नियम काय आहेत, तर संत वाङ्मयाच्या व्यतिरिक्त कोणत्याही इतर प्रमाणांना स्थान न देणं. काही आपण पाहतो की काही विषयावरती बोलतात, महापुरुषांवरती असतील, आईवडिलांवरती असतील, यांच्यावरती बोलू नये असं नाही, परंतु त्याला काहीतरी मर्यादा असणं अपेक्षित आहे. आणि तोच विषय कीर्तनाचा न होता आपण संत महात्म्यांनी काय सांगितलं याचं प्रचारक होणं गरजेचं आहे.
कीर्तनकार म्हणजे संतांचं तत्वज्ञान लोकांपर्यंत पोचवणारा पोस्टमन आहे. त्यामुळे संतांनी जसं सांगितलं त्याच्यामध्ये फेरफार न करता, परंतु संतांनी 400 वर्षांपूर्वी सांगितलंय, 700 वर्षांपूर्वी सांगितलंय, ती भाषा कदाचित अवघड असेल तर आजच्या भाषेमध्ये ते सुलभ करून सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून नवीन कीर्तनकारांना मी हेच सांगू इच्छितो की आपण वारकरी संप्रदायावरती निष्ठा ठेवून आपण कीर्तन केलं पाहिजे. कीर्तन हे समाज प्रबोधनाचं साधन आज म्हटलं जातं, परंतु कीर्तन ही एक प्रकारची भक्ती आहे. आपल्या फड परंपरेमध्ये, कुठल्याही वारकरी संप्रदायामध्ये फड परंपरा मोठी आहे. आमच्याही पैठणकर फडामध्ये हाच विचार आहे की कीर्तन हा एक समाज प्रबोधनाचं साधन जरी आज मानलं गेलेलं असलं तरीसुद्धा ते एक भक्तीचा तो एक प्रकार आहे. त्यामुळे कीर्तन हे मनोरंजनासाठी नसून मनोभंजनासाठी आहे. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवून संतांनी सांगितलेल्या सगळ्या वाङ्मयाचा अभ्यास करून, पाठांतर करून आणि सोप्या भाषेमध्ये लोकांना आपण तत्त्वज्ञान सांगणं किंवा वारकरी संप्रदाय पोचवणं हे कीर्तनकारांकडून, नवीन कीर्तनकारांकडून अपेक्षित आहे. नक्कीच नक्कीच. मी गुरुजींकडे आमच्या शिकायला होतो त्यावेळेस गुरुजी एक नियम आम्हाला खूप भारी सांगायचे की एक जरी नियम तुम्ही पाळला की पाहुणी या ग्रंथ करावे कीर्तना, तरी अगदी तुम्ही त्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकता पूर्णपणे. बाबा, मला आता 1-2 प्रश्न असे जलद गती घ्यायचे आहेत की सर्वप्रथम की आज संत एकनाथ महाराजांच्या वंश परंपरेतील तुम्ही आहातच, पण आजच्या भौतिक जगामध्ये तुम्ही कोणाला आदर्शस्थान मानता तुमचं? बरं, साधारणतः वारकरी संप्रदायामध्ये अशी अनेक महात्मे आहेत की ज्यांनी आपल्या आचरणानं, ज्यांनी आपल्या विद्वत्तेनं वारकरी संप्रदायावरती आणि समाजामध्ये एक फार मोठा प्रभाव आणि छाप टाकलेली आहे. आणि कुठल्या तरी एका व्यक्तीचं नाव घेणं तसं अवघड आहे, कारण वारकरी संप्रदायामध्ये खूप अशी महनीय व्यक्तिमत्व आहेत. वेगवेगळ्या अंगानं आपण बघितलं तर अशी व्यक्तिमत्व आपण पाहतो. तर असं एक नाव घेणं अवघड आहे. तरीसुद्धा तुम्ही जर विचारालच तर हरिभक्तीपरायण गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर हे एक नाव माझ्या डोळ्यासमोर असं आहे की ज्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर वारकरी सांप्रदायिक एखादा महात्मा कसा असावा, किंवा अजून खूप नावं सांगता येतील. कोणाचं तरी एकाचं नाव घेऊन बाकीच्यांना मला बाजूला करण्याचा माझा उद्देश नाही आहे. खूप लोक माझे आदर्श आहेत. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं, गुरुवर्य कुरेकर बाबा असतील, नंतर गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर असतील, ही सगळी मंडळी आहेत किंवा अन्य मंडळी आहेत. परंतु ह्या लोकांना आदर्श आपण मानायला हरकत नाही, मानलंच पाहिजे. कारण ह्या सगळ्यांचं एक फार मोठी तपश्चर्या आहे, फार मोठं तप आहे. आणि तशा पद्धतीनं आपण त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून काम करणं हे मला योग्य वाटतं. नक्कीच नक्कीच. बाबा, माझा पुढचा प्रश्न असा होता की आज आपण पाहतो की सोशल मीडिया जगापर्यंत पोहोचण्याचं एक वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आहे. तेव्हा आजच्या वारकरी पिढीने त्याचा वापर करावा, करू नये का मर्यादित करावा, काय सांगाल याच्यावर? परिवर्तन हा जगाचा नियम आहे. त्यामुळे काळ जसा बदलतो त्या बदलत्या काळाप्रमाणे आपणही स्वतःला बदलणं अपेक्षित आहे. सोशल मीडियाचा काळ आहे, आपल्याला मान्य आहे, परंतु सोशल मीडियाचा वापर कितपत करावा, त्याच्यामध्ये आपण किती वेळ द्यावा, त्याच्यासाठी आपण किती खर्च करावा, या सगळ्या गोष्टींना काहीतरी मर्यादा असणं अपेक्षित आहे. माझं वैयक्तिक असं मत आहे की सोशल मीडियाचा वापर हा झाला पाहिजे, परंतु तो चांगल्या दृष्टीने झाला पाहिजे. आपल्या वारकरी संप्रदायाच्या प्रसार प्रचारासाठी आपल्याला त्या सोशल मीडियाचा वापर करता येईल का याचा विचार झाला पाहिजे. वैयक्तिक स्वार्थाकरता कोणी सोशल मीडियाचा वापर करत असेल तर ती गोष्ट चुकीची आहे. परंतु सोशल म्हणजे सामाजिक आणि समाजामध्ये वावरत असताना वारकऱ्यांनी, कीर्तनकारांनी हा समाजाचा विचार केला पाहिजे. वैयक्तिक विचार किंवा वैयक्तिक माहिती आपण साधारणतः सोशल मीडियावरती फार टाकत असू तर लोकांवरती त्या गोष्टींचा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून सोशल मीडियाचा वापर झालाच पाहिजे, परंतु तो चांगल्या दृष्टीनं झाला पाहिजे, सकारात्मकतेनं झाला पाहिजे. खूप सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत. आपण पाहतो, आपण अगदी फेसबुक असेल, यूट्यूब असेल, ट्विटर असेल किंवा व्हॉट्सॲप असेल, हे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये पसरलेले हे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि त्यामुळे कशाचा वापर कशासाठी करायचा हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीचं एक स्वतंत्र एक अस्तित्व असतं आणि त्याला अनुलक्षूनच आपण त्याचा मागोवा घेतला पाहिजे किंवा त्याच्या मागे गेलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीला अति करण्यामध्ये अर्थ नसतो.
अतिरूपेण वै सीता अतिगर्वेण रावणः अतिदानात बलिर्बद्धो अति सर्वत्र वर्जयेत. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं त्यातल्या त्यात सोशल मीडियाचा अतिशय वापर करणं मात्र चुकीचं आहे. योग्य प्रमाणामध्ये वापर करणं अपेक्षित आहे. बाबा, आत्ताच आपण बोललो की सोशल म्हणजे सामाजिक, आणि मला त्याच अनुषंगाने एक प्रश्न विचार वाटतो. तुम्ही आता कीर्तन सेवा करताय, मार्गदर्शन, हे तर खूप मोठं सामाजिक कार्य आहेच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त काही सामाजिक कार्य किंवा सामाजिक सेवा आहे का तुमची अशी? हां, कीर्तन म्हणजे हे समाजसेवेचं माध्यम आहे, परंतु त्या व्यतिरिक्त वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार हा जगभरामध्ये व्हावा या दृष्टीनं आपण ऑनलाईन वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा हा एक उपक्रम 2016 साली सुरू केला. आणि ह्या अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांचं वाङ्मय त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. या व्यतिरिक्त ऑनलाईन हे प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्यामुळे जगाच्या पाठीवरती कोणीही याचा अभ्यास करू शकतं. अशी खूप माणसं भेटली की ज्यांची इच्छा आहे आणि ज्यांना असं वाटतं की आपण वारकरी संप्रदायाचा अभ्यास केला पाहिजे, परंतु खूप लोकांना असा अनुभव आला की आपल्याला आळंदीमध्ये किंवा अन्य स्थानामध्ये, पैठणमध्ये जाऊन राहता येत नाही, तेवढा वेळ आपल्याला देता येत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला काही ऑनलाईन देता येईल का? कारण हा ऑनलाईनचा सध्याचा काळ असल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने काय देता येईल का? पत्रद्वारा अभ्यासक्रमापेक्षा पुढचं काहीतरी आपण करावं असा एक विचार आला आणि मोठा एक प्लॅटफॉर्म हा उपलब्ध झाला. आज हजारो विद्यार्थी याच्यातून घडत आहेत आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की अगदी सीमेवरच्या जवानापासून ते घरातल्या गृहिणीपर्यंत आणि अगदी हिंदूंपासून मुस्लिमपर्यंत अशी सगळी माणसं किंवा देशापासून विदेशापर्यंत अशा माणसांनी वारकरी संप्रदायाचा अभ्यास केलेला आहे, त्याच्या परीक्षा दिलेल्या आहेत, त्यांनी सर्टिफिकेट त्याची मिळवलेली आहेत. त्यामुळे त्यांना वारकरी संप्रदाय आवडू लागला. ज्यांना काहीच माहिती नाही वारकरी संप्रदायाबद्दल, त्यांनी ते जाणून घेतलं काय आहे आणि त्यांच्या मनात वारकरी संप्रदायाविषयी, संतांविषयी श्रद्धा निर्माण झाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदायाचा अंगीकार ही माणसं करतात. तर माझ्या दृष्टीने हा एक आपण म्हणू शकतो की समाजसेवा असा ही सांप्रदायिक सेवा आहे. समाजसेवेसाठी आम्ही शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज मिशन पैठण या सामाजिक संस्थेची 2006 साली स्थापना केली आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण जे काही शक्य असेल, खरं तर आपण जे करतो ते खरं सांगायचं नसतं. एका हातानं केलेलं दान दुसऱ्या हातालाही कळू नये अशी आपली संस्कृती आहे, परंतु लोकांच्या समोर काहीतरी आदर्श असावा याच्यासाठी आपण विचारलेला प्रश्न योग्य आहे. तर समाजासाठी आपलं काहीतरी देणं असतं आणि आपण निश्चितपणे या दृष्टीने कार्य करणं गरजेचं आहे. केवळ कीर्तन करून, कीर्तनामधून लोकांना प्रबोधन करतो ही चांगली गोष्ट जरी असली तरी प्रत्यक्षपणे सुद्धा आपण काहीतरी समाजाची सेवा केली पाहिजे आणि ती करण्याचा प्रयत्न कदाचित छोटा असेल, परंतु पुढच्या काळामध्ये तो निश्चितपणे मोठा होईल अशी अपेक्षा आहे. नक्कीच बाबा, आता मगाशी तुम्ही सांगितलं की सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. मला वाटतं तो अशा प्रकारे केला पाहिजे आता जे तुम्ही सांगितले, कारण आपण जर एखादी कीर्तन मालिका किंवा एखादा पुस्तक सीमेवरच्या जमानाला वाचायचं तो त्यावेळेस तो वाचू शकणार, नक्कीच ते ऐकू शकेल तो मोबाईलमध्ये. सो याच्या अनुषंगाने वापर नक्कीच केला पाहिजे. आणि आता थोडंसं मला पुढे येऊन आणि शेवटच्या प्रश्नाकडे वळायचं आहे की तुम्ही जीवनात आजपर्यंत एक अशी कीर्तन सेवा कोणती, तशी तर सर्वच कीर्तन म्हणलं की धन्यतेची अनुभव करून देतेच, पण एक असा अनुभव की जे की आजही आठवलं तरी एक कृतज्ञतेची अनुभूती होती किंवा ती सेवा माझी एक अशी अनुभव देणारी होती? हो, निश्चितपणे तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की प्रत्येक कीर्तन सेवा ही महत्त्वाची असते. कुठे लोक जास्त असतील, समाज जास्त असेल, कमी असेल, छोटी मोठी कीर्तन सेवा असा विचार कधी नसतो. जेव्हा नारदाच्या गादीवरती एखादा कीर्तनकार उभा राहतो त्यावेळी त्याच्यासमोर फक्त परमात्मा असतो आणि समोर बसलेले श्रोते असतात. त्यामुळे गादीवर उभा राहिल्यानंतर प्रत्येक कीर्तनकाराला ही धन्यतेची अनुभूती यायलाच हवी आणि येतेच. परंतु मला असं आठवत आहे की 2005 साली मी सर्वात पहिलं माझं कीर्तन केलं आणि हरिप्राप्तीचे उपाय या अभंगावरती मी माझं पहिलं कीर्तन केलं होतं आणि असं ठरवलं होतं की पहिलं कीर्तन हे एकनाथ महाराजांच्या दरबारामध्ये करायचं आणि त्याच्यासाठी खूप तयारी केली आणि नाथ महाराजांच्या समोर ते कीर्तन मी पहिल्यांदा केलं आणि कीर्तनाला भजन सुरुवातीचं आमचे वडील हरिभक्तीपरायण सरदार महाराज गोसावी यांनी सुरू केलं आणि परिसरातली आणि संप्रदायातली फार चांगली मंडळी त्या ठिकाणी, परिवारातली सुद्धा भरपूर मंडळी उपस्थित होती. भजन जेव्हा सुरू झालं तेव्हा माझ्या मनामध्ये थोडासा भीती निर्माण झाली, भीतीचं वातावरण निर्माण झालं की आपण करू शकू का, आपल्याला
हे होईल का आपली तिथे जाऊन फजिती होईल, जी असे मनामध्ये ज्याला आपण म्हणतो विचारांचा काहूर माजला. जी आणि काही प्रमाणामध्ये सुरुवातीला तर पाय लटलट कापत होते, परंतु कारण कीर्तन कधी केलेलं नव्हतं, प्रवचन पण कधी केलेलं नव्हतं. आणि मग असा विचार आला की ठीक आहे, नाथ महाराजांना प्रार्थना केली की आता हे तुम्हीच सगळं करून घ्या. कारण मला खात्री होती की आता जर का आपण चांगलं बोललो तर पुढे आपल्याला त्याचा आत्मविश्वास वाढणार आहे, आणि जर आता आपल्याला जमलं नाही तर निश्चितपणे आपल्याला कदाचित मनामध्ये अशी भीती निर्माण होईल की आपल्याला हे जमत नसतं. आणि म्हणून नाथ महाराजांना प्रार्थना केली की आता मी उभा राहणार आहे आणि आता तुम्हीच माझ्याकडून बोलून घ्या. आणि 2 तास कीर्तन झालं आणि श्रोते स्तब्धतेनं ऐकत होते. आणि मला असं आठवतंय की अतिशय तन्मयतेनं श्रोते ऐकत होते आणि मला सुद्धा मी काय बोलत होतो हे माहिती नव्हतं, कारण नाथ महाराज माझ्या मुखातून बोलून घेत होते, ही माझी भावना होती. आणि त्याच्यानंतर जे लोकांनी कौतुकाची थाप टाकली ती आजपर्यंत चालू आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे आजकाल बरेचसे युवा कीर्तन नाही का, एका कीर्तनामध्ये वाईट अनुभव आला की बरेचसे जण क्षेत्रही बदलतात अगदी. म्हणजे त्यांच्यासाठी ही गोष्ट पुरेशी आहे. आणि आजच्या मुलाखतीमध्ये आपण पाहिलं तर आताच मी पाचपोर बाबांची मुलाखत घेतली, आज तुमची मुलाखत घेतली. पण या दोन्ही मुलाखतीमध्ये बाबा मी जास्त तुम्ही काय केलं हे न विचारण्यापेक्षा आम्ही काय करावं हे जास्त विचारण्याचा प्रयत्न केला आहे. कारण जे तुम्ही केले ते तर जगासमोर आहेच, पण कुठेतरी आम्ही काय करावं हे प्रत्यक्षात भेटून विचारणं हे सौभाग्य आहे आमचं. कारण तुम्ही काय केलं हे विचारणं म्हणजे अगदी माऊलीच्या वहीप्रमाणे आहे की का 15.5 या रजतमणी. अगदीच बाबा पुनश्च एकदा मनपूर्वक धन्यवाद करतो की आजच्या या छोट्याशा समाधानाने किंवा छोट्याशा बालकाला तुम्ही वेळ दिला. व्हिडिओच्या सुरुवातीपासून आपण शिकलो की बाबा सांप्रदायिक ज्ञानासोबतच शिक्षणाची सुरुवात खूप महत्त्वाची गरज आहे. मग त्याच्यामध्ये नित्यनियमितता कशा प्रकारे करावी आणि अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एका कीर्तनकार समाजापर्यंत येईपर्यंत हे सर्व मार्गदर्शन आज आपल्या बाबांनी केलेलं आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेअर नक्की करा. एकदा भेटूया एका अशाच आदर्शदायी व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.